मनसेचे नेते अमित ठाकरे आज मंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत। मुंबईतील समस्यांसंदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळते। 2 दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वर्षा निवासस्थानी गेलेले होते आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि आज आता अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते आणि आता अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीला जात आहेत। कारण सांगितलं जाते नागरिकांच्या समस्यांसंदर्भातलं, मात्र पडद्या मागे काही वेगळ्या हालचाली होत आहेत का? श्वेता, खरं तर पडद्याआड घडतं तेच खरं राजकारण असतं असं बोललं जातं आणि याचा अनुभव सुद्धा महाराष्ट्राने एक वेळा घेतलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली। वरकरणी जरी कारण मुंबईतल्या ट्रॅफिक संदर्भात सांगितलं गेलं असलं तरी सुद्धा या भेटीचं टायमिंग आणि एकंदर राजकीय परिस्थिती पाहता या भेटीमागच्या अनेक चर्चा आता समोर येत आहेत। खरं तर राजकीय स्वरूपाच्या भेटीगाठी होत आहेत, राजकीय चर्चा होत आहेत। भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी ज्या सातत्यानं वाढत आहेत असं देखील यावेळून स्पष्ट होतंय। याचाच एक दुसरा भाग म्हणून आता राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे हे थोड्याच वेळात आशिष शेलारांचं हे जे वांद्र्यातलं आपल्या ज्या ऑफिसच्या बाहेर मी उभा आहे त्या ऑफिसमध्ये येऊन आशिष शेलारांची भेट घेत आहेत। इथे सुद्धा या भेटीत सुद्धा वरकरणी मुंबईतल्या प्रश्नांच्या संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा कुठला राजकीय संदेश आज अमित ठाकरे आशिष शेलारांकडे घेऊन येत आहेत का? मुंबईच्या संदर्भात, मुंबईतील उपनगराच्या संदर्भात जी काही कामं आहेत किंवा एकंदर जे काही विषय असतील मुंबईचे त्या संदर्भात ही भेट घेण्यात येणार असल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी अंतर्गत पातळीवरती घडत आहेत का, किंवा जसं मी आत्ता उल्लेख केला काही राजकीय संदेश घेऊन अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटत आहेत का हे देखील पाहावं लागेल। याचा संदर्भ असा आहे की खरं तर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं। मनसेकडनं शेलारांवरती घणाघाती टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी राज ठाकरे आणि आशिष शेलारांमधले संबंध होते ते ताणले गेले होते। मैत्री सुद्धा तोडण्याची भाषा दोन्ही नेत्यांकडनं करण्यात आली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अमित राज ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला येत आहेत। त्यामुळे निश्चितच या भेटीत राजकीय चर्चा, राजकीय संदेश अपेक्षित आहेत असं देखील बोललं जातं। त्यामुळे अंतिमतः भेटीनंतर अमित ठाकरे किंवा आशिष शेलार या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया काय देतात हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। अगदी त्यामुळे आज भेट होणार आहे आणि त्यानंतर खरं तर त्यांच्या प्रतिक्रियाची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।